आपल्या स्वतःच्या मनशांतीसाठी आणि भावनिक सुरक्षिततेसाठी सर्वात मोठा धोका कोण असू शकतो? म्हणजे एखादा अनोळखी शत्रू, किंवा कामाच्या ठिकाणचा एखादा प्रतिस्पर्धी, की रविवारी जेवणाच्या टेबलावर आपल्या समोर बसलेली हसत खेळत गप्पा मारणारी आपली जवळची माणसं? बापरे, हा खरोखरच अस्वस्थ करणारा विचार आहे. हो ना. कारण कसं आहे, आपण नेहमी संरक्षणाच्या ज्या भिंती असतात ना, त्या बाहेरच्या जगासाठी बांधतो. घराच्या आत आपण कधीच अशा भिंती बांधत नाही. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा स्रोताचा अभ्यास करणार आहोत जो या पारंपरिक समजुतीला थेट धक्का देतो. हो, म्हणजे सहसा अशा चर्चांसाठी आपल्याकडे भरपूर माहिती असते. एखादा मोठा लेख असतो किंवा विस्तृत अहवाल असतो. हो, पण आज आपल्याकडे फक्त एक छोटीशी नोंद आहे. एका अतिशय संक्षिप्त पण स्फोटक अशा सूचनेचा आपण आज वेध घेणार आहोत. बरोबर. आपल्याकडे एक इंग्रजी शीर्षक आहे, द 5 सिक्रेट सायलेन्सेस ऑफ किनशिप, आणि त्याचं मराठीतील थेट वाक्य आहे, नातेवाईकांपासून गुप्त ठेवा या 5 गोष्टी. माहितीचा आकार पाहिला तर हे अगदी नगण्य वाटतं. हो, फक्त 2 ओळी आहेत. हो, पण या 2 ओळींमध्ये मानवी मानसशास्त्र, कुटुंबातील गुंतागुंत आणि स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्याची एक अत्यंत प्रगल्भ रणनीती दडलेली आहे. अगदी तेच. आणि आजचं आपलं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की या मोजक्याच शब्दांची फोड करणं, इंग्रजी आणि मराठी शब्दांमधील ज्या छटा आहेत त्यातील विरोधाभास समजून घेणं. नक्कीच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कौटुंबिक नात्यांमध्ये हा जो खाजगीपणा राखण्याचा सल्ला दिला आहे त्यामागचं विज्ञान आणि मानसशास्त्र काय आहे हे उलगडणं. बरोबर आहे. पण या 5 गोष्टी कोणत्या असाव्यात यावर तर्क करण्यापूर्वी मला या स्रोताच्या भाषेबद्दल थोडं बोलायचं आहे, कारण शब्दांच्या निवडीतूनच पहिला मोठा धक्का बसतो. हो, कारण कोणत्याही सूचनेमध्ये वापरले जाणारे शब्द हे केवळ योगायोग नसतात. ते एका विशिष्ट मानसिकतेचं दर्शन घडवतात. आता हे पहा, स्रोताच्या इंग्रजी शीर्षकात सॅक्रेड सायलेन्सेस हा शब्दप्रयोग आहे. ज्याला आपण पवित्र शांतता म्हणतो. हो, पवित्र शांतता किंवा पवित्र मौन. हे वाचल्यावर माझ्या डोळ्यांसमोर एखाद्या जुन्या भव्य देवळातील गाभाऱ्याची प्रतिमा उभी राहते. अच्छा, म्हणजे एक आदरयुक्त जागा. अगदी. तिथे एक प्रकारचा आदर असतो, पवित्र्य असतं. ती शांतता कुणाला घाबरवण्यासाठी नसते, तर एक पावित्र्य जपण्यासाठी असते. बरोबर. पण जेव्हा आपण मराठीतील वाक्य वाचतो ज्यात अत्यंत स्पष्टपणे गुप्त ठेवा असं म्हटलं आहे, तेव्हा मात्र चित्र पूर्णपणे बदलतं. हो, शब्दाची ताकद तिथे जाणवते. तिथे मला थेट एखाद्या भक्कम लोखंडी तिजोरीची आठवण येते ज्याला आपण कडक कुलूप लावून ठेवतो. म्हणजे एकाच सूचनेचे हे 2 पूर्णपणे विरुद्ध भावनिक अर्थ कसे असू शकतात? कसं आहे, इथूनच या विषयाची खरी खोली समजायला सुरुवात होते. हा जो भाषिक फरक आहे ना, तो 2 वेगवेगळ्या दृष्टिकोनांवर प्रकाश टाकतो. अच्छा, ते कसं? जेव्हा इंग्रजीत पवित्र मौन म्हटलं जातं तेव्हा तो दृष्टिकोन नात्याचं रक्षण करण्यावर केंद्रित असतो. कुटुंबातील नाती सुरक्षित आणि निर्दोष ठेवण्यासाठी आखलेली ती एक आदरयुक्त मर्यादा असते. म्हणजे नात्यात कटुता येऊ नये म्हणून. अगदी बरोबर. काही गोष्टी न बोलणं हे त्या नात्याला तडा जाऊ नये म्हणून जाणीवपूर्वक पाळलेलं मौन असतं. पण एक मिनिट, मला इथे थोडं थांबवायचंय. कुटुंब आणि नाती या गोष्टी तर विश्वासावर उभ्या असतात ना? हो, तसा आपला समज असतो. मग जर आपणच आपल्या माणसांपासून गोष्टी लपवून एका लोखंडी तिजोरीत ठेवत असू तर तिथे कसला आला विश्वास? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे पारदर्शकता नसेल तर ते नातं पोकळ नाही का वाटणार? हा मराठीतील गुप्त ठेवा असा बचावात्मक पवित्रा का घ्यावा लागतो? इथेच आपण गल्लत करतो. पारदर्शकता आणि जवळीक या एकाच नाण्याची 2 बाजू आहेत असा आपला समज असतो. पण प्रत्यक्षात अत्यंत टोकाची पारदर्शकता ही अनेकदा नात्यांसाठी हानिकारक ठरू शकते. अच्छा, म्हणजे सगळंच सांगणं धोक्याचं असतं? हो तर. मराठीतील गुप्त ठेवा हा शब्दप्रयोग एका प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजीकडे निर्देश करतो. तिथे स्वतःचं रक्षण करणं हा मुख्य हेतू असतो. स्वतःची संवेदनशील माहिती इतरांच्या हाती लागू न देणं. अगदी तेच. भविष्यात त्या माहितीचा स्वतःविरुद्ध वापर होऊ नये म्हणून आखलेली ती रणनीती असते. म्हणजे इंग्रजी शीर्षक सांगतंय की न बोलण्याने नाती पवित्र राहतात आणि मराठी वाक्य सांगतंय की लपवून ठेवल्याने माणूस सुरक्षित राहतो. पण हे दोन्ही एकाच नाण्यावर कसे काय असू शकतात? कारण मानवी नाती ही एकाच वेळी सुंदर आणि स्वार्थी असू शकतात. बापरे, हे खूपच थेट झालं. पण हे सत्य आहे. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या आयुष्यातील एखादी अत्यंत खाजगी गोष्ट कुटुंबात सांगते, समजा एखादा मोठा आर्थिक नुकसान असेल किंवा वैवाहिक आयुष्यातील वाद असेल, तेव्हा काय होतं? तेव्हा सुरुवातीला कदाचित सहानुभूती मिळते.
पण कालांतराने तीच माहिती कुटुंबाच्या हिशोबाच्या वहीत नोंदवली जाते. अच्छा, म्हणजे ते लोक ती गोष्ट लक्षात ठेवतात. हो, आणि त्या माहितीच्या आधारे त्या व्यक्तीचं कायमस्वरूपी मूल्यमापन होऊ लागतं. म्हणूनच पवित्र मौन हे समोरच्याला न दुखावण्यासाठी असतं. आणि गुप्तता ही स्वतःला न दुखावून घेण्यासाठी असते. अगदी बरोबर. हे दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. हे खूपच सखोल आहे. माहिती न देणं हा केवळ एक कृतीचा भाग नाही, तर तो एक मानसिक समतोल राखण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच. आता या स्रोतातील आणखी एका शब्दाकडे वळूया, जो मला सर्वात जास्त रंजक वाटतो. कोणता शब्द? आपण हे पाहिलं की मौन पाळायचं आहे किंवा गोष्टी गुप्त ठेवायच्या आहेत. पण नेमक्या कोणापासून? इथे स्पष्टपणे किनशिप आणि नातेवाईक असा उल्लेख आहे. हो, तो शब्द खूप जाणीवपूर्वक वापरला आहे. अनोळखी व्यक्ती, रस्त्यावरून जाणारे लोक, व्यावसायिक सहकारी किंवा अगदी मित्र असा उल्लेख केलेला नाहीये तिथे. आणि हेच या सूचनेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. सहसा धोक्याची जाणीव ही बाहेरच्या जगासाठी असते. बरोबर ना? आपण सहसा अनोळखी लोकांवर अविश्वास दाखवतो. पण इथे थेट घरातल्या, रक्ताच्या किंवा जवळच्या मानल्या जाणाऱ्या नात्यांपासूनच गोष्टी लपवायला सांगितल्यात. मला हे आपल्या स्मार्टफोनमधील जे डिफॉल्ट ॲप्स असतात ना, अगदी तसंच वाटतंय. अच्छा, डिफॉल्ट ॲप्स. हे जरा सविस्तर सांगता येईल का? म्हणजे कसं? हो, सांगते ना. पहा, जेव्हा आपण नवीन मोबाईल घेतो तेव्हा त्यात काही ॲप्स आधीपासूनच असतात. हो, प्री इन्स्टॉल्ड केलेले ॲप्स. अगदी तेच. ते आपले नातेवाईक आहेत. ते आधीपासूनच आयुष्यात असतात. आपण त्यांना निवडलेलं नसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना अनइन्स्टॉल किंवा कायमचे काढूनही टाकता येत नाही. हां, हे अगदी खरंय. पण मग म्हणून काय त्या ॲप्सना मोबाईलमधल्या सगळ्या खासगी डेटाचा, गॅलरीचा किंवा लोकेशनचा ॲक्सेस देणं गरजेचं असतं का? अजिबात नाही. आपण तिथे प्रायव्हसी सेटिंग्ज लावतोच ना. तसंच नातेवाईक आयुष्यात असले तरी त्यांना प्रत्येक गोष्टीचा ॲक्सेस का द्यायचा? वा, हे रूपक या परिस्थितीला अगदी चपखल लागू पडतं. पण मोबाईलचे ॲप्स आणि मानवी नाते यात एक मोठा फरक आहे. कोणता? ॲप्स भावनाशून्य असतात, पण नातेवाईक भावनिक गुंतवणूक करतात. आणि म्हणूनच हा डेटा ॲक्सेस न देण्याचा निर्णय जास्त गुंतागुंतीचा होतो. बरोबर आहे. स्रोत हे अतिशय ठळकपणे सुचवतो की जी नाती सर्वात जवळची मानली जातात तिथेच सीमारेषा किंवा बाउंड्रीज आखणं सर्वात कठीण असतं. पण मला हे पूर्णपणे पटत नाहीये. समाज तर नेहमी हेच शिकवतो की कुटुंबात काहीच लपवायचं नसतं. हो, तो एक पारंपरिक विचार आहे. आपलीच माणसं आहेत, त्यांच्यापासून काय लपवायचं? हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. मग नातेवाईकांना इतक्या संशयाच्या नजरेने का पाहिलं जात आहे? इथे मुद्दा संशयाचा नाहीये, तर तो नात्यांमधील अतिगुंतागुंतीचा आहे, ज्याला मानसशास्त्रात एन्मेशमेंट म्हणतात. अच्छा, एन्मेशमेंट म्हणजे नेमकं काय? म्हणजे कसं आहे, ऐतिहासिक दृष्टिकोनातून विचार केला तर पूर्वीच्या काळी मानवी टोळ्यांचं अस्तित्व एकमेकांवर पूर्णपणे अवलंबून असायचं. एकत्र राहण्यावाचून पर्याय नव्हता. अगदी बरोबर. एका व्यक्तीची माहिती ही संपूर्ण टोळीची माहिती असायची. पण आजच्या आधुनिक जगात तसं नाहीये. हो, आता प्रत्येक व्यक्तीचं एक स्वतंत्र अस्तित्व असतं. हो, आणि जेव्हा नातेवाईक अधिकाराने प्रश्न विचारतात, म्हणजे पगार किती आहे, घरात काय चाललंय, मूल कधी होणार, बाप रे, हे तर नेहमीचेच प्रश्न आहेत. हो ना, तेव्हा ते केवळ माहिती विचारत नसतात. अजाणतेपणे ते त्या व्यक्तीच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे जवळीक असल्यामुळे त्यांना वाटत असतं की दुसऱ्याच्या आयुष्यात अमर्याद प्रवेश मिळायला हवा. त्यांना तो अघोषित परवानाच मिळालाय जणू. अगदी तंतोतंत. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या आयुष्यातील प्रत्येक छोटी मोठी गोष्ट नातेवाईकांसोबत शेअर करते, तेव्हा ती व्यक्ती स्वतःचं वेगळेपण गमावून बसते. म्हणजे स्वतःची अशी ओळख उरत नाही. हो, त्याला इंडिव्हिज्युएशन गमावणं म्हणतात. माहिती देणं म्हणजे त्यांना आपल्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार देणं. म्हणूनच हा स्रोत सावध करतो. अच्छा. नातेवाईकांपासून गोष्टी गुप्त ठेवणं म्हणजे त्यांचा दुस्वास करणं नव्हे, तर संभाव्य गैरसमज आणि अनाठायी होणारा हस्तक्षेप टाळून स्वतःची मानसिक शांतता टिकवून ठेवण्याचा हा एक अत्यंत परिपक्व उपाय आहे. हे ऐकल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की सीमारेषा आखणं हे स्वार्थीपणाचं लक्षण नसून ते नात्यांबद्दलच्या समजूनदारपणाचं लक्षण आहे. अगदी बरोबर. आपण त्यांना तितकंच सांगतो जितकं पचवण्याची त्यांची क्षमता असते. पण आता
या सूचनेच्या रचनेकडे थोडे बारकाईने लक्ष देऊया. हां, सांगा. कारण इथे एक गोष्ट प्रचंड कुतूहल निर्माण करते. आतापर्यंत आपण काय राखायचं आणि कोणापासून राखायचं यावर चर्चा केली. बरोबर. पण शीर्षकात आणि उतार्यात 5 हा आकडा अत्यंत ठळकपणे दिला आहे. 5 सेक्रेट सायलेन्सेस किंवा या 5 गोष्टी. होय, आणि हा आकडा या सूचनेचा एक अतिशय महत्वाचा भाग आहे. पण मला हा आकडा थोडा क्लिकबेट सारखा वाटतो. क्लिकबेट? ते कसं? म्हणजे बघा ना, लपवण्यासारख्या गोष्टी तर अगणित असू शकतात ना. कुणाच्या आयुष्यात 10 अशा गोष्टी असतील ज्या अत्यंत खासगी आहेत. कुणाच्या आयुष्यात कदाचित फक्त 2 असतील. मग इथे फक्त 5 हाच आकडा का? हे एखाद्या किराणा मालाच्या यादीसारखा आहे का? की हा जीवनाचा एक सार्वत्रिक नियम सांगण्याचा प्रयत्न आहे? हा एक अतिशय तर्कशुद्ध प्रश्न आहे. पण 5 हा आकडा काही यादृच्छिकपणे किंवा रँडम निवडलेला नाहीये. अच्छा, मग त्यामागे काय कारण असावं? मानवी मेंदूला माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी आणि ती मर्यादित ठेवण्यासाठी ठराविक आकड्यांची रचना खूप मदत करते. जर सगळेच लपवा असं सांगितलं असतं तर ती अतिसंशय वृत्ती झाली असती. हो, मग माणूस पॅरानॉइडच झाला असता. अगदी. आणि फक्त एक गोष्ट लपवा असं म्हटलं असतं तर ते फारच क्षुल्लक वाटलं असतं. बरोबर आहे. 5 हा आकडा एक ठोस पण आटोक्षीर सीमा दर्शवतो. पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे हे मानवी जीवनातील खाजगीपणाचे नक्की 5 मुख्य स्तंभ असावेत. म्हणजे हे फक्त 5 वेगवेगळे सल्ले नाहीत, तर 5 व्यापक कॅटेगरीज किंवा जीवनाचे मुख्य विभाग आहेत. नक्कीच. जर आपण मानसशास्त्र आणि व्यक्तीच्या अस्तित्वाचा विचार केला तर माणसाच्या ओळखीचे काही ठराविक स्तंभ असतात. उदाहरणार्थ आर्थिक स्थिती हा एक स्तंभ असू शकतो. भविष्यातील महत्वाकांक्षा किंवा योजना हा दुसरा स्तंभ असू शकतो. वैयक्तिक किंवा वैवाहिक आयुष्यातील कलह. हो. स्वतःच्या सर्वात मोठ्या कमतरता आणि आपले सर्वोच्च किंवा आध्यात्मिक ध्येय, हे ते 5 स्तंभ असू शकतात. जेव्हा एखादा माणूस हे 5ही स्तंभ नातेवाईकांच्या हाती सोपवतो तेव्हा त्या माणसाचं स्वतःवरचं नियंत्रण सुटतं. पण या स्रोतामध्ये खरी गंमत पुढेच आहे. कोणती? त्या 5 गोष्टी कोणत्या आहेत याची यादी इथे दिलेलीच नाहीये. हो. आपल्याकडे फक्त एक शीर्षक आणि एक सूचना आहे. ही माहिती अपूर्ण नाही का वाटत? एखादं शीर्षक आहे पण खाली लेखच नाहीये. आणि हीच या स्रोताची सर्वात मोठी ताकद आहे. ताकद? हो. ही यादी न देणं हा एक अतिशय हुशार मानसशास्त्रीय डावपेच आहे. ते कसे काय? विचार करा, जर या स्रोताने 5 गोष्टींची एक छापील यादी दिली असती, म्हणजे बँक बॅलन्स सांगू नका, भांडणे सांगू नका, तर लोक फक्त तेवढंच पाळले असते. अगदी बरोबर. ते एका साच्यात अडकल्यासारखं झालं असतं. पण प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य वेगळं असतं. हो, प्रत्येकाच्या खाजगी गोष्टी वेगळ्या असू शकतात. यादी न दिल्यानेच हा स्रोत प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात डोकावून पाहण्यास प्रवृत्त करतो. ऐकणारा स्वतः विचार करू लागतो की माझ्या आयुष्यातील त्या 5 गोष्टी कोणत्या आहेत ज्या मी आजवर संरक्षित केल्या पाहिजेत होत्या. बापरे, म्हणजे मी आतापर्यंत नातेवाईकांसमोर असं काय बोलून गेलोय जे मी टाळायला हवं होतं, असा विचार सुरू होतो. हो ना. म्हणजे हे ज्ञान केवळ निष्क्रिय माहिती राहत नाही, तो माणसाला काय विचार करायचा हे सांगत नाही, तर विचारांना दिशा देतो. हे एक प्रकारचं आत्मपरीक्षणाचं साधन बनतं. माणसाला स्वतःचे असुरक्षित कोपरे स्वतःच शोधायला लावण्याची ही एक पद्धत आहे. अगदी बरोबर. आणि हे शोधताना माणसाला जाणवतं की ज्या गोष्टी आपण सहज बोलून जातो त्या खरोखरच उघड करण्यासारख्या होत्या का? खरंच. नातेवाईक आणि खाजगीपणा यातील तो नाजूक समतोल कसा साधायचा याची जाणीव या न दिलेल्या यादीतूनच जास्त प्रखरतेने होते. आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटी एक गोष्ट अगदीच फटिकासारखी स्पष्ट होते. दिलेल्या स्रोतातील फक्त 2 ओळींमध्ये मानवी नात्यांची केवढी मोठी गुंतागुंत दडली आहे. होय, नक्कीच. पवित्र मौन आणि गुप्तता यातील तो सूक्ष्म भाषिक फरक आणि आपल्याच रक्ताच्या नातेवाईकांसोबत आखायच्या सीमारेषा, या गोष्टी एखाद्या व्यक्तीच्या सुरक्षितेसाठी, भावनिक स्थैर्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी किती महत्वाच्या आहेत हे आज खऱ्या अर्थाने उलगडलं. निश्चितच. माहितीचा स्रोत आकाराने लहान असला तरी त्याची खोली अथांग आहे. नाती टिकवण्यासाठी सगळंच बोलून दाखवणं गरजेचं नसतं. हो. तर काही गोष्टी जाणीवपूर्वक न बोलणं हेच त्या नात्यांचं पावित्र्य राखण्याचं सर्वात मोठं रहस्य असू शकतं. हे एक अत्यंत मोलाचं आणि व्यावहारिक सत्य आहे. आणि जसं आपण सुरुवातीला म्हणालो होतो, हा स्रोत म्हणजे एक सविस्तर नकाशा नाही, तर एक दिशा आहे. अगदी बरोबर. आजच्या या चर्चेनं ती दिशा अधिक स्पष्ट केली आहे. नातेवाईकांपासून स्वतःचा डेटा कसा सुरक्षित ठेवायचा आणि त्याचवेळी नात्यातील आदर कसा टिकवायचा याचं ऐकणाऱ्यांसाठी एक उत्तम उदाहरण आहे. होय. पण आता हीच
दिशा एका अत्यंत महत्वाच्या आणि थोडं अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नापाशी आणून सोडते, ज्याचा विचार आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे. कोणता प्रश्न? जर या स्रोतानुसार प्रत्येकाच्या आयुष्यात अशा 5 गोष्टी आहेत ज्या नातेवाईकांपासून पूर्णपणे गुप्त किंवा पवित्र मौनात ठेवल्या पाहिजेत, तर मग आपण दररोज त्यांच्यासोबत जे काही शेअर करतो, जे हसतो, बोलतो, जे दैनंदिन आयुष्य आपण त्यांच्यासमोर मांडतो, ते फक्त आपल्या आयुष्याचं एक वरवरचं आवरण असतं का? बापरे. आपली खरी ओळख, आपलं खरं अस्तित्व आणि माणसाचा खरा मी याचं कधीही न बोलल्या गेलेल्या आणि कायम लपून ठेवलेल्या 5 पवित्र मौनांमध्येच जिवंत असतो का? हा, खरोखरच एक खोल विचार आहे. हो ना. हा प्रश्न अनुत्तरित आहे आणि त्याचं उत्तर ज्याचं त्याने स्वतःच्या शांततेत शोधायचं आहे.